कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मुंबईच्या पाणी पुरवठ्यात लक्षणीय सुधारणा होणार आहे, तर रेल्वे प्रवास स्वस्त होतोय. एसी लोकलचं भाडं वेळापत्रक हे IITच्या अभ्यासातून ठरणार आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्नीशी फ्लर्ट केलंय. जमीन मोजणी आणि दंड आकारणीच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. तर भारत पाकिस्तान सामन्यासाठी ICCनं मोठी घोषणा केली आहे आणि राणीच्या वक्तव्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 31 जानेवारी वार शनिवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात मुंबईच्या पाणी पुरवठ्याची. भांडूप संकुल येथील 2000 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पाला पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भेट देऊन प्रकल्पाची कामं वेगानं पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाला की मुंबईच्या पाणी पुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. भांडूप संकुल इथं उभारण्यात येत असलेल्या 2000 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झाला तर मुंबईतील पाणी पुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल. मुंबईकर नागरिकांना अधिक दर्जेदार व सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध होणार आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक गरजा तसंच नागरीकरणामुळे वाढणारी पाण्याची मागणी लक्षात घेता हा जलशुद्धीकरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीच्या कामांना गती देण्यात यावी. तसंच प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कार्यक्षम, पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात यावा असे निर्देश पालिका आयुक्त गगराणी यांनी दिले. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रेल्वे प्रवासाची. देशभरातील लाखो रेल्वे प्रवासी येत्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026ची आतुरतेनं वाट पाहतायत. नेहमीप्रमाणेच सामान्य नागरिकांना आशा आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या खिशाला दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा करतील. आणि आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्यात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मीडिया रिपोर्ट्स आणि सूत्रांनुसार भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोविड-19 पूर्वीच्या तिकीट भाड्यात सवलती पुन्हा सुरू करण्याचा गांभीर्यानं विचार करताय. जर या अर्थसंकल्पात याला मंजुरी मिळाली तर ती वृद्ध प्रवाशांसाठी एक महत्त्वाची भेट ठरेल. मार्च 2020 पूर्वी भारतीय रेल्वेनं आपल्या ज्येष्ठ प्रवाशांची विशेष काळजी घेतली होती. परंतु कोविड-19च्या साथीच्या काळात ही सुविधा थांबवण्यात आली होती. आता ही सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयामध्ये चर्चा सुरू आहे. जर हा प्रस्ताव अर्थसंकल्पात मंजूर झाला तर 60 वर्ष आणि त्यावरील पुरुष आणि 58 वर्ष आणि त्यावरील महिला पुन्हा एकदा सवलतीच्या दरात प्रवास करू शकतील. ही सवलत स्लीपर ते फर्स्ट AC क्लास पर्यंत सर्व नागरिकांना लागू होऊ शकते. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना महत्त्वपूर्ण आर्थिक मदत मिळते. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात मुंबई लोकलची. उपनगरी रेल्वे मार्गांवरील सर्व लोकल गाड्या सध्या टप्प्याटप्प्यानं वातानुकूलित करण्यात येणार आहेत. या वातानुकूलित लोकलचं भाडं, वेळापत्रक आणि सेवा विस्ताराचा आराखडा हा IIT मुंबईच्या अभ्यासातून निश्चित केला जाणार आहे. यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं IIT मुंबईची नियुक्ती केली आहे. MRVC आणि IIT मुंबई यांच्यात जानेवारी 2025 मध्ये 2.5 वर्षांच्या संयुक्त अभ्यासासाठी करार करण्यात आला आहे. या अभ्यासात मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरी रेल्वे संचालनाचा पुढल्या 10 वर्षांचा विचार करून सखोल आढावा घेतला जाणार आहे. उपनगरी रेल्वे सेवा, मेट्रो,
बस आणि इतर शहरी वाहतूक व्यवस्थांशी अधिक समन्वयानं कशा देता येतील यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. महामुंबईतच मेट्रोचं जाळं वेगानं विस्तारत असलं तरी प्रवासी संख्येच्या दृष्टीनं उपनगरी रेल्वेचं वर्चस्व कायम आहे. त्यामुळे लोकल सेवा ही दीर्घकाळ टिकणारी, किफायतशीर आणि शहराच्या वाहतुकीचा कणा असलेली व्यवस्था म्हणून अधिक सक्षम कशी करता येईल याची स्पष्ट रूपरेषा या अभ्यासातून ठरणार आहे. या अभ्यासाचा मुख्य केंद्रबिंदू वातानुकूलित लोकल सेवांचा विस्तार असणार आहे. पॉडकास्टची चौथी बातमी डोनाल्ड ट्रम्प यांची. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे महिलांशी फ्लर्टिंग करण्यासाठी वारंवार चर्चेत असतात. ही ताजी घटना ओव्हल ऑफिसमध्ये घडलीय. एका पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यांच्या परराष्ट्र सचिवांच्या पत्नीसोबत फ्लर्ट करताना दिसलेत. त्यांनी असंही म्हटलंय की तुझ्या सौंदर्यामुळे मी तुझ्या नवऱ्याला कामावर ठेवलंय. ट्रम्पचा हा व्हिडिओ आता जगभरात व्हायरल होतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत ड्रग्ज आणि व्हेनेझुएला यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. ओव्हल ऑफिसमध्ये गृहमंत्री स्टीव्ह विटकॉफ आणि त्यांची पत्नी कॅथरीन बर्गम हे देखील उपस्थित होते. पॉडकास्टची पाचवी बातमी सरकारी जमिनीवरल्या अतिक्रमणांची. ग्रामीण भागातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांबाबत राज्य सरकारनं एक मोठा दिलासादायक निर्णय घेतलाय. यापूर्वी 1 जानेवारी 2021 पूर्वी केलेलं अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु जमिनीचं मोजमाप, क्षेत्र मर्यादा आणि जास्त दंड यासंबंधी तांत्रिक समस्यांमुळे अनेक प्रस्ताव प्रलंबित होते. आता 12 जानेवारी रोजी जारी केलेल्या नवीन सरकारी ठरावानुसार जमीन मोजणी आणि दंड आकारणीच्या नियमांमध्ये लक्षणीय शिथिलता देण्यात आली आहे, ज्यामुळे नियमितीकरण प्रक्रिया सुलभ झाली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना त्यांच्या घरांची कायदेशीर मालकी मिळेल, ग्रामीण भागात स्थिरता येईल आणि वर्षानुवर्ष असलेली अनिश्चितता संपेल. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. T20 विश्वचषक 2026 7 फेब्रुवारी रोजी भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली सुरू होणार आहे. या स्पर्धेतील सर्वात अपेक्षित सामना हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे, जो 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमधल्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना केवळ क्रिकेट चाहत्यांसाठीच नाहीये, तर जगभरातील एक हाय व्होल्टेज इव्हेंट मानला जातोय. कारण दोन्ही संघांमधील स्पर्धा ही नेहमीच रोमांचक ठरते. ICCनं 2026च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या गट टप्प्यांसाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. यामध्ये एकूण 24 मैदानी पंच आणि 6 सामनाधिकारी यांचा समावेश आहे. सुपर 8 आणि नॉकआउट टप्प्यांसाठी अधिकाऱ्यांची निवड नंतर केली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी 2 अनुभवी पंचांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मैदानी पंच श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ असतील. पॉडकास्टची शेवटची बातमी अभिनेत्री राणी मुखर्जीची. अभिनेत्री राणी मुखर्जीच्या अलीकडील एका मुलाखतीतील वक्तव्यामुळे समाज माध्यमांवर जोरदार चर्चा आणि ट्रोलिंग सुरू झालंय. घरातील नातेसंबंध आणि लैंगिकतेबाबत मत मांडताना राणीनं केलेल्या विधानावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत राणी म्हणाली आहे, आदराची सुरुवात घरातूनच होते. वडील आईशी कसे वागतात ते पाहून मुलांची मानसिकता घडते. वडिलांनी आईवर आवाज चढवू नये, उलट आईनं वडिलांशी ठामपणे आवाज चढवून बोलायला हवं. तिच्या या वक्तव्याचा एक भाग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या विधानावर अनेक नेटकऱ्यांनी थेट टीका केली आहे. राणी मुखर्जीचं हे वक्तव्य घरातल्या सन्मान आणि जबाबदारीवर भाष्य करत असलं तरीही त्यांच्यातील मांडणीमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.